गीता अध्याय 16 श्लोक 20. आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम्. आसुरी अनुस्वाराचा ञ, नाकातनं ञचा उच्चार करायचा. री दीर्घ आहे. योनिमापन्ना, नला न आहे तो उच्चार ऐकू येऊ दे. मूढा जन्मनी जन्मनी, दोन्ही जवर आघात घ्यायचा. मामप्राप्यैव, मा नंतरच्या म वर आघात घ्यायचा. मामप्राप्यैव, अप्राप्यैव असं ऐकू आलं पाहिजे. कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम्. या पूर्ण म्हणायचा, नंतर न, नंतर तला य, यान्त्यधमां गतिम्. अनुस्वाराचा ङ म्हणायचा, शेवटचा म अर्धा आहे. आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि 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 मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम्. 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 आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम्. संधी विग्रह. आसुरीं योनिम् आपन्नाः मूढाः जन्मनि जन्मनि माम् अप्राप्य एव कौन्तेय ततः यान्ति अधमां गतिम्. आसुरीं म्हणजे आसुरी, योनिम म्हणजे योनीमध्ये, आपन्नाः म्हणजे प्राप्त करून घेतलेला, मूढाः म्हणजे मूढ, जन्मनी जन्मनी म्हणजे प्रत्येक जन्मामध्ये, जन्मजन्मांतरी, माम म्हणजे मला, अप्राप्य म्हणजे प्राप्त करून न घेता, हा सामासिक शब्द आहे. न प्राप्य इति अप्राप्य, नय तत्पुरुष समास होतो. एव म्हणजे च, कौन्तेय हे अर्जुनासाठी संबोधन आहे. कुंतीचा पुत्र म्हणून त्याला कौन्तेय असं संबोधन वापरलेलं आहे. ततः म्हणजे त्यानंतर, यान्ति म्हणजे जातो, या म्हणजे जा, यान्ति म्हणजे जातात, अधमाम म्हणजे अधम किंवा नीच, गतिम म्हणजे गतीला. अन्वय. हे कौन्तेय, माम अप्राप्य एव मूढाः जन्मनि जन्मनि आसुरीं योनिम् आपन्नाः ततः अधमां गतिं यान्ति. हे कुंतीपुत्र अर्जुना, माझी प्राप्ती न होताच ते मूढ जन्मजन्मांतरी आसुरी योनी प्राप्त करून घेतात. त्यानंतर त्यापेक्षा अतिनीच अशा गतीला प्राप्त करून घेतात किंवा नीच अशा गतीला जातात. आत्तापर्यंत भगवंतांनी सांगितलेल्या आसुरी वृत्तीचा अंगीकार करणारे, भगवंतांनी
4 ते 18 या श्लोकांमध्ये आसुरी लोक कसे वागतात, त्यांचं आचरण कसं असतं याबद्दल सखोलपणे सांगितलेलं आहे. आणि हे आसुरी गुण ज्यांनी अंगीकारलेले आहेत असे लोक, त्यांना कुठली गती मिळते ते भगवंतांनी या 20व्या श्लोकात पुन्हा एकदा सांगितलंय. मागे पण सांगितलं की त्यांना त्यांच्या कुकर्माचं फळ म्हणून अधम योनीमध्ये, आसुरी योनीमध्ये मी जन्माला घालतो, असं 19व्या श्लोकात सांगितलं. आता पहिला जन्म आसुरी योनीत होऊन पुरेसं होतं का? तर कुकर्माचं फळ म्हणून पहिल्यांदा आसुरी योनीमध्ये जन्म येतो. त्यानंतर सुद्धा त्यांच्यामध्ये आसुरी वृत्तीच जास्त असल्यामुळे त्या पहिल्या जन्मात सुद्धा पुन्हा ते आसुरी कर्म करतात आणि पुन्हा आसुरी योनीच प्राप्त करून घेतात. अशा प्रकारे दिवसेंदिवस कुकर्म करण्याची प्रवृत्ती त्यांची बळावत जाते आणि मग सतत कुकर्म केल्यामुळे पुढचे जन्मसुद्धा त्यांना आसुरी योनीमध्येच घ्यावे लागतात. एका जन्मातून दुसरा आसुरी जन्म, दुसऱ्या आसुरी जन्मातनं तिसरा आसुरी योनीची प्राप्ती, अशा प्रकारे जन्मोजन्मांतरी त्यांना आसुरी वृत्तीचाच अंगीकार करावासा वाटतो आणि त्यामुळे पुढचा जन्म आसुरी योनीमध्येच ते स्वतःच्या कर्मांनी प्राप्त करून घेतात. म्हणून आपन्नाहा म्हटलंय, ज्यांनी स्वतःच हा आसुरी जन्म प्राप्त करून घेतलेला आहे असे लोक. आता आसुरी जन्म यायला सुद्धा हरकत नाही, पण आसुरी जन्माच्या लोकांना भगवत प्राप्ती कधीही होत नाही, असं इथे भगवंतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. माम अप्राप्य, जो भगवंत अगदी आपल्या जवळच आहे त्याला प्राप्त करून न घेता ज्यांनी आसुरी वृत्ती अंगीकारली आहे ते दिवसेंदिवस प्रत्येक जन्मामध्ये भगवंतापासून दूर 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 जातात. भगवंताला ते कधीही प्राप्त करून घेत नाहीत. उलट दिवसेंदिवस नीच योनी त्यांना प्राप्त होते. आता ज्यांना सतत हिंसा करण्याची ज्यांची वृत्ती आहे ते त्या वृत्तीनुसार मृत्यूकाळी सुद्धा त्यांना दुसऱ्याची हिंसाच करावीशी वाटणार आणि त्यामुळे पुढचा जन्म त्यांना असा येईल की ज्या जन्मामध्ये त्यांना हिंसा करणं अगदी सहज शक्य आहे. वाघ, सिंह असे जे हिंस्र प्राणी आहेत त्यांचा पुढचा जन्म त्यांना मिळेल. अशा प्रकारे मनुष्य जन्मातून आसुरी वृत्तीमुळे आसुरी योनीमध्ये जन्म आणि आसुरी वृत्तीचा, आसुरी कर्मांचा परिणाम म्हणून नीच योनीमध्ये, हिंस्र श्वापदांच्या योनीमध्ये त्यांना पुढचे जन्म घ्यावे लागतात. कारण अंतेमती सा गती, मृत्यूच्या वेळेस जर हिंसात्मक वृत्ती असेल तर हिंस्र पशूचा जन्म मनुष्याला घ्यावा लागतो, जेणेकरून त्याच्या हिंसेची वृत्ती शमली जाते किंवा शांत होते. अशा प्रकारे तुम्ही जितकी क्रूर कर्म कराल, जितके प्रमाद कराल, तितकी खालची योनी मनुष्याला प्राप्त होते. अशा प्रकारे आसुरी वृत्ती वाढवल्यामुळे मनुष्य स्वतःच्या कर्मांनी अधमगती म्हणजे खाली त्याचं नीच योनीमध्ये जन्म हे फल प्राप्त करून घेतो. मनुष्य जन्म हा असा एकच जन्म आहे की ज्यामध्ये तुम्ही सत्कृत्य करून भगवत प्राप्ती करून घेऊ शकता आणि असत्कृत्य करून खाली कमी प्रतीची योनी किंवा कमी प्रतीचा जन्म तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता. इतर ज्या योनी आहेत, देवयोनी ही पुण्याचं फल भोगण्यासाठी प्राप्त होते, तर अधम योनी किंवा मनुष्यापेक्षा कमी प्रतीची योनी हे पापाचं फळ प्राप्त करून घेण्यासाठी किंवा पापाचं फळ भोगण्यासाठी प्राप्त होणाऱ्या योनी आहेत.
पापाचं फळ म्हणून अधमयोनी आणि पुण्याचं फळ म्हणून देवयोनी. नीच योनी आणि देवयोनी या दोन्हीही भोग योनी आहेत. मनुष्य योनी ही एकच योनी अशी आहे किंवा एकच जन्म असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कर्म स्वातंत्र्य आहे. पाप कर्म करायचं का पुण्य कर्म करायचं हे करण्याचं स्वातंत्र्य मनुष्याला आहे. पण एकदा का तुम्ही ठरवलत की आपण अमुक एक कर्म करायचं की त्या कर्माचं फळ म्हणून ती योनी भोगण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. उत्तम कर्म करायची आणि देवयोनी प्राप्त करून घ्यायची, अधम कर्म करायची आणि नीच योनी प्राप्त करून घ्यायची. हे दोन्हीही करू नका असं गीता म्हणते. तर तुम्ही उत्तमातली उत्तम कर्म करा. ती कर्म सगळी भगवंताला अर्पण करा. म्हणजे सत्कर्माचं भोग म्हणून देवयोनी सुद्धा प्राप्त होत नाही. देवयोनी जरी झाली तरी ती सुद्धा एक प्रकारचं बंधनच आहे. पापकर्म हे लोखंडाची साखळी आहे आणि पुण्यकर्म ही सोन्याची साखळी आहे. पण दोन्हीही साखळ्या तुम्हाला जन्ममरणाच्या चक्रामध्ये बांधून ठेवतात. म्हणून पुण्यकर्म करायची जेणेकरून आपण शुद्ध होत जातो. पण पुण्यकर्मसुद्धा भगवंताला अर्पण करायची म्हणजे त्याचा सुद्धा संग राहत नाही, बंध राहत नाही आणि मनुष्य खऱ्या अर्थाने मुक्त होतो. हा गीतेचा संदेश इथे नेहमी लक्षात ठेवायचा. कर्म करायची कशासाठी? आत्मशुद्धये, स्वतःला शुद्ध करण्यासाठी पुण्यकर्म करायची. पण पुण्यकर्माचा सुद्धा अहंकार धरायचा नाही, आसक्ती धरायची नाही. अहंकार म्हणजे जे पुण्यकर्म केलं त्या कर्माचं पुण्यफळ मलाच मिळालं पाहिजे, याला अहंकार म्हणायचा. आणि आसक्ती म्हणजे मला पुण्यकर्म करायला मिळालंच पाहिजे अशी जी सक्ती आहे त्याला आसक्ती म्हणायचं. पुण्यकर्म किंवा सांसारिक कनिष्ठ कर्म जी काही आपल्या वाट्याला आलेली कर्म आहेत ती भगवत सेवा म्हणून, भगवंताची प्राप्ती करण्याचं साधन म्हणून करायची. जी काही दिवसभरात बरी वाईट कर्म आपल्या देहाकडून घडलेली असतील ती भगवंताला अर्पण करायची आणि रोजची कर्म भगवंताला अर्पण केल्यामुळे निरहंकार निस्संग वृत्तीने कायम राहायचं. असं राहणं हे जिवंत असतानाच मुक्त होण्याचं लक्षण आहे आणि ते मुक्त होण्याचे प्रयत्न सत्कर्मातून पुढे अनासक्तीच्या द्वारे, निरहंकारतेच्या द्वारे आपल्याला प्राप्त करून घ्यायचे आहेत. पुण्ययोनीही नको आणि पापयोनीही नको. खरं तर जन्ममरणातूनच आपल्याला सुटका करून घ्यायची आहे आणि ती सुटका कशी होईल ते गीतेनी आत्तापर्यंत 1 ते 15 अध्यायामध्ये खूप सुंदर सांगितलेलं आहे. ते अध्याय महत्त्वाचे आहेत. फक्त नुसते सगळेच जण सज्जन असतात असं नाही, सगळेच जण पुण्यकर्म करणारे असतात असंही नाही. ह्या जगामध्ये रज आणि तमो गुणाच्या अधीन झाल्यामुळे अनेक पाप करणारे अहंकारी आसक्त लोक आपल्या भोवती असणारच आहेत. आपण त्यांचं अनुकरण करायचं नाही हे लक्षात ठेवण्यासाठी हा 16वा अध्याय अभ्यास करायचा आहे. पण ह्या 16व्या अध्यायातल्या 3 श्लोकांमध्ये जे दैवी गुण सांगितले आहेत ते वाढवायचे आहेत. 4 ते 18 श्लोकांमध्ये जे आसुरी गुण सांगितले आहेत ते जर स्वतःमध्ये दिसले तर ते कमी करायचे किंवा नष्ट करायचे आहेत. ह्यासाठी त्यागार्थ मूर्ख लक्षणं जशी समर्थांनी सांगितली तशी त्यागार्थ आसुरी वृत्ती इथे भगवंतांनी सांगितलेली आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. आसुरी योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम्. हरि ओम तत्सत्.